नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई। तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचा शासन निर्णय एक परिपत्रक आलेला आहे। अंगणवाडीमध्ये या सुविधेसाठी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। तर नेमकं शासन निर्णयामध्ये नेमकं काय आहे लिहिलेलं, परिपत्रकामध्ये नेमकं कोणती सुविधा देण्यासाठी हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर ते परिपत्रक आपण बघून घेऊया आणि नेमकं त्यामध्ये कोणत्या सुविधेसाठी हे पारित करण्यात आलेलं आहे हे आपण बघून घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करू आणि ते परिपत्रक बघून घेऊया। तर बघा, हेच ते परिपत्रक आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई यांच्याकडून हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। दिनांक बघा 5 जून 2025 हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं आहे, कालमर्यादा आहे। प्रति बघा, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद सर्व, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प सर्व। तर सगळ्या नागरी प्रकल्पातील जिल्हा प्रकल्प अधिकारी आहेत त्यांच्यासाठी हे पत्रक काढण्यात आले आहे। त्याचबरोबर जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांना, जे जिल्हा परिषद आहेत त्यांनासुद्धा हे परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे। विषय बघा काय आहे, भाड्याच्या इमारती चालवण्यात येणाऱ्या अंगणवाडी केंद्रांकरिता बेबी फ्रेंडली शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता माहिती सादर करण्याबाबत, बघा माहिती सादर करण्याबाबत कोणत्या अंगणवाडी केंद्रांना हे बेबी फ्रेंडली जे शौचालय सुविधा आहे हे मिळणार आहे याबाबतची माहिती मागवण्यात आलेली आहे। तर बघा, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की स्वमालकीच्या ज्या अंगणवाडी केंद्रांना शौचालय सुविधा उपलब्ध नाही अशा अंगणवाडी केंद्रांकरिता शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता केंद्र शासन व राज्य शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येतो। राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना शौचालय सुविधा उपलब्ध करून देणे याबाबत केंद्र शासन आग्रही आहे। जी अंगणवाडी केंद्र भाड्याच्या इमारतीमध्ये चालवण्यात येतात अशा अंगणवाडी केंद्रांमध्ये ज्या सुविधा उपलब्ध नाहीत त्या उपलब्ध करण्यासाठी केंद्रांना सुद्धा शौचालय सुविधा उपलब्ध करण्याबाबत केंद्र शासन विचाराधीन आहे। सबब आपले जिल्हा प्रकल्पांतर्गत भाड्याच्या इमारतीत चालवण्यात येणाऱ्या ज्या अंगणवाडी केंद्रांना शौचालय सुविधा उपलब्ध नाही अशा किती अंगणवाडी केंद्रांना शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 4 बाय 5 फूट इतकी जागा अंगणवाडी केंद्रांच्या नजीक उपलब्ध आहे अशा अंगणवाडी केंद्रांची संख्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद यांनी विवरणपत्र अ मध्ये जिल्ह्याची एकत्रित माहिती आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प यांनी विवरणपत्र ब मध्ये स्वाक्षरीसह दिनांक 12/6/2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत या आयुक्तालयाच्या जो जीमेल आहे या ईमेलवर सादर करण्यात यावी। तर बघा, अशा प्रकारे ज्या अंगणवाड्या भाड्याच्या जागेमध्ये चालवण्यात येत आहेत त्यांच्या अंगणवाडींच्या केंद्रांच्या आसपास जर 4 बाय 5 फुटाची जी जागा असेल अशा अंगणवाडी केंद्रांची माहिती जिल्हा प्रकल्प अधिकारी यांना द्यावी लागणार आहे। आणि शासनातर्फे तिथं आता सुलभ शौचालय जे असतात ज्यामध्ये की अंगणवाडी केंद्रांसाठी ज्या बेबी फ्रेंडली शौचालय आहेत ते उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। तर अशा प्रकारचा शासन निर्णय परिपत्रक आलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।